कोल्हापुरात राजकारणाचा विषय निघाला की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे महाडिक आणि पाटील। गेले 20 वर्ष कोल्हापूरचे राजकारण या दोन नावांच्या आसपासच चालू आहे। संपूर्ण जिल्ह्यात सतेज यंत्रणा आणि महाडिक पॅटर्न यांच्यात संघर्ष सुरूच असतो। मात्र त्या संघर्षाचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ। यावर्षी सुद्धा या मतदारसंघात ऋतुराज पाटील यांच्या विरोधात उमेदवार म्हणून अमल महाडिक हे मैदानात होते। त्यामुळे महाडिक विरुद्ध पाटील ही लढाई लढली गेली। 2014 साली या मतदारसंघात सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी पराभव केला होता, तर 2019च्या निवडणुकीत ऋतुराज पाटील यांचा विजय झाला होता। त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित होते। संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा होती। त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ह्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून लढणारे ऋतुराज पाटील हे विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाडिक गटाने आपली ताकद पणाला लावली। यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अमल महाडिक यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक। संपूर्ण मतदारसंघात त्यांना मिळणारा प्रतिसाद हा महादेवराव महाडिक यांना त्यांच्या सुवर्ण काळात मिळणाऱ्या प्रतिसादाची आठवण करून देणारा होता। महाडिक गटाच्या राजकारणाची मांडणी करताना लोक सांगायचे की महादेवराव महाडिक यांची सर्व स्तरातील जनतेत असणारी क्रेज ही त्यांच्या राजकारणाची भक्कम बाजू होती। सोबत त्यांचा आक्रमक राजकारणाचा चेहरा, सडेतोड भूमिका आणि स्फूर्तिदायक भाषण कौशल्य हेच सगळे गुण त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून समोर येणारा शौमिका महाडिक यांच्यात आहेत। 2019 नंतर महाडिक गट जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद आणि गोकुळमध्ये एकटीने संघर्ष केला आणि त्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झाल्या। अमल महाडिक हे समजूतदार तर शौमिका महाडिक हे आक्रमक, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा फायदा झाला। कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत शौमिका महाडिक यांच्या गाजलेल्या सभा, त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहून कोल्हापूर जिल्ह्यातील एका मोठ्या महिला नेतृत्वाचा उदय झाल्याचे बोलले जात होते। कोल्हापूर जिल्हा नेहमीच पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी राजकीय वर्तुळात मात्र कोल्हापूर त्याला अपवाद राहिला आहे। नजीकच्या इतिहासात जयश्री जाधव आणि निवेदिता माने यांच्या रूपाने कोल्हापुरातील आमदार खासदार निवडून गेले, पण त्यांना शौमिका महाडिक यांच्यासारखी लोकप्रियता लाभली नाही। लाडकी बहीणसारखी योजना तळागाळात पोहोचली असल्याने या योजनेचा फायदाही अमल महाडिक यांना झाला। त्याचबरोबर सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्याकडून गेल्या निवडणुकीत दिल्या गेलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना त्याचा फटका बसला। कोल्हापूर दक्षिणमध्ये येणाऱ्या 21 ग्रामपंचायतींमधील 18 ठिकाणी सतेज पाटील यांच्या सत्ता असूनही लोकांनी यंदा त्यांच्या विरोधात कौल दिल्याने त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय स्थित्यंतराला सामोरे जावे लागू शकते। शहरातील ज्या भागातून नेहमीच सतेज पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतो त्या ठिकाणी त्यांना धक्का बसून तिथून अमल महाडिक यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे। कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारी निवडीत झालेल्या वादाचा परिणाम म्हणून खानविलकर गटाने अमल महाडिक यांना पाठिंबा दिला होता। छत्रपती मधुरिमा राजे या खानविलकर यांच्या कन्या असल्याने कोल्हापूर दक्षिणमध्ये असणारे खानविलकर गटाचे मतदान काँग्रेसला मिळू शकले नाही। त्याचाही मोठा फटका यावेळेला ऋतुराज पाटील यांना बसला। गेली 5 वर्षे महाडिक दाम्पत्य लोकांच्या संपर्कात। 2019च्या पराभवानंतर सुद्धा अमल महाडिक आणि शौमिका महाडिक हे सतत लोकांच्या संपर्कात होते, तर उलट सतेज पाटील यांच्या कुटुंबातील सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे दोघेही आमदार झाल्याने संपर्कात मर्यादा दिसून आल्या। यंदा मात्र ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात ऋतुराज पाटील आणि तेजस पाटील हेही सक्रिय दिसले। मात्र ते किती दिवस आणि किती काळ सक्रिय राहतात यावर पाटील गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे। सतेज पाटील अडकत गेले स्वतःच्या चक्रव्यूहात। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सतेज पाटील यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला होता। त्याचबरोबर कार्यकर्ते देखील चार्ज झाले होते। मात्र कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेल्या उमेदवारीच्या घोळानंतर मात्र सतेज पाटील यांचे एक डाव त्यांच्यावरच उलटत गेले आणि ते स्वतःच्या चक्रव्यूहात अडकत गेले। शेवटच्या टप्प्यात भाजपने लावलेल्या यंत्रणा भेदण्यात सतेज पाटील यांची मोठी दमछाक होताना दिसून आली। मात्र तरीही सतेज पाटील यांनी एकट्याने 10 जागांवर यंत्रणा बसवून महायुतीला झुंजायला भाग पाडले। सतेज पाटील यांच्या विरोधात विनय कोरे, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते असले तरी शेवटपर्यंत कुणीच विजयाची खात्री देत नव्हते। यावरूनच सतेज पाटील यांची जिल्ह्यातील ताकद कळून येते। येणाऱ्या काळात सतेज पाटील यांनी हा पराभव पचवून पुन्हा एकदा राजकीय उभारी घेतली तर कोल्हापूरला आश्चर्य वाटणार नाही। पराभवानंतरही सध्या तरी सतेज पाटील हे जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आहेत। त्यांना येणाऱ्या काळात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे। हा पराभव जरी झाला असला तरी सतेज पाटील यांची ताकद जिल्ह्यात कायम असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सतेज पाटील मायक्रो प्लॅनिंग करून वातावरण फिरवतील अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। तुम्हाला काय वाटतं, कोल्हापूरच्या राजकारणात आता सतेज पाटील यांचं स्थान काय असेल? त्याचबरोबर शौमिका महाडिक या येणाऱ्या काळात सर्वात मोठ्या लोकनेत्या म्हणून समोर येतील काय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विषय हाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या मित्रांच्या सोबत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।